क्लास खूप महत्वाचा आहे. आजचा जो वेबिनार आहे, फ्री वेबिनार, तो भरपूर गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्या गोष्टी फक्त मी व्हिटॅमिन एम बद्दलच बोलणार आहे. प्रत्येकाची अडचण तीच आहे ना, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास, श्रीमंत. असं वाटून घेऊ नका की श्रीमंतांना पैसा लागत नाही. त्यांना व्हिटॅमिन एम ची जास्त अडचण असते. का असते अडचण? कारण त्यांना फॅक्टरीज सेटअप करायचे असतात, बिझनेसेस सेटअप करायचे असतात. तर त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते तुमच्याकडे येतात. आयपीओ आणतात बाजारामध्ये आणि तुमच्याकडनं पैसे घेतात. म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे, ज्याच्याकडे नाही आहेत, त्या दोघांचा गॅप कोण भरून काढतं? स्टॉक मार्केट भरून काढतं. सो लेट मी किक स्टार्ट टुडेज सेशन. आजचं सेशन आपण सुरू करूया. त्यापूर्वी मी थोडासा माझा परिचय करून देतो. माझं नाव राजेश सांगळे. मला स्टॉक मार्केटचा 15 वर्षाचा अनुभव आहे आणि 15 वर्षापैकी 12 वर्ष मी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स FIs मध्ये, लंडन आणि भारतामध्ये साधारणतः 12 वर्ष काम केलेलं आहे. सो माझा एक हा छोटासा प्रवास आहे. मी त्याला छोटाच म्हणेल, कारण स्टॉक मार्केटचे तुम्ही आयुष्यभरासाठी विद्यार्थी झाले पाहिजेत आणि दररोज तुम्हाला स्टॉक मार्केट काहीतरी शिकवत असतं. सकाळी मार्केट 9:15 ला सुरू होतं. ते टीचरचं काम करतं. फार सुंदर पद्धतीने तुम्हाला शिकवतं आणि बरेचदा पनिशमेंट देतं, बरेचदा रिवॉर्ड्स देतं. तर तुमची तयारी जर असेल, तर स्टॉक मार्केट तुम्हाला भरभरून पैसे देतं. आणि मी हे अतिशय जबाबदारीने बोलतोय. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची दररोजची उलाढाल 1 ते 1.25 लाख कोटीची आहे. आणि अजूनही मराठी माणूस या समुद्रापासून कोसो लांब आहे. का लांब आहे? कारण त्याच्या डोक्यात काही गैरसमज आहेत की हा स्टॉक मार्केट सट्टा आहे, स्टॉक मार्केटमध्ये खूप प्रचंड अभ्यास करावा लागतो, खूप पंडित व्हावं लागतं, स्टॉक मार्केटमध्ये आतल्या बातम्या, इनसाइड टिप्स असाव्या लागतात. काहीही गरज नाही. आज टेक्नॉलॉजी प्रगत झालेली आहे. प्रत्येकाच्या मोबाईलवर चार्ट दिसतात, लॅपटॉपवर चार्ट दिसतात आणि हा जगातला सुंदर बिझनेस असावा. स्टॉक मार्केट ट्रेडिंग हा जगातला एक सुंदर बिझनेसेस पैकी एक बिझनेस आहे. याला भांडवल खूप कमी लागतं. याला तेजी आणि मंदी दोन्हीमध्ये फायदा होतो. उलट मंदीमध्ये जास्त फायदा होतो. आणि या बिझनेससाठी फक्त एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे रेंज आणि थोडंसं नॉलेज आणि थोडंसं भांडवल. या गोष्टींच्या बळावर तुम्ही स्टॉक मार्केट काबीज करू शकता. आजचा विषय खूप खास आहे आणि याचं टायटल आहे टेक्निकल अनालिसिस आणि व्हिटॅमिन एम. टेक्निकल अनालिसिस जर तुम्ही नीट शिकलात तर तुम्हाला आयुष्यात व्हिटॅमिन एम ची कधीही कमतरता पडणार नाही. आणि हे मी गेल्या 10 ते 15 वर्षाच्या अनुभवातून आता सांगतोय. भरपूर विद्यार्थी माझे कोल्हापूर, पुणे आणि मुंबई आणि माझं जे होमटाऊन आहे बुलढाणा, त्या भागामध्ये ते अतिशय व्यवस्थित टेक्निकल अनालिसिस करून सगळ्या गोष्टींमध्ये ट्रेड करतात. तर मी 2004 ते 2016 पर्यंत या सगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि 2016ला मॅक्स कॅपिटल या कंपनीची स्थापना केली. तेव्हापासून हा सगळा प्रवास सुरू आहे. चला बघूया. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे इनसाइडर ट्रेडिंग, दुसरा मार्ग आहे फंडामेंटल अनालिसिस आणि तिसरा मार्ग आहे टेक्निकल अनालिसिस. इनसाइडर ट्रेडिंग भारतामध्ये इलिगल आहे आणि हे जुन्या काळी चालायचं. त्या काळी फार तंत्र प्रगत नव्हतं, फारसं रेग्युलेशन नव्हतं. आणि आजकाल सोनी लाईव्ह वरती एक फार सुंदर वेब सिरीज सुरू आहे, तर ती बघा. 1992 स्कॅम, हर्षद मेहता असं काहीतरी नाव आहे. त्या हर्षद मेहताच्या वेब सिरीज बघताना तुमच्या लक्षात येईल की ते लोक बरेचसे आतली इन्फॉर्मेशन काढण्याचं काम करायचे. आतल्या इन्फॉर्मेशन वरती त्यांचं बऱ्यापैकी गणित अवलंबून असायचं. ओके. आणि बरेचसे चांगले फेमस डायलॉग आहेत. हर्षद मेहतापासून शिकण्यापासून भरपूर चांगल्या गोष्टी आहेत आणि न शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. कारण हर्षद मेहताने स्टॉप लॉस नाही लावला. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली की त्याने कुठल्याच गोष्टीला स्टॉप लॉस लावला नाही. तर मंत्र नंबर 1, तुम्ही काहीही करत असाल, इन्व्हेस्टमेंट करा, ट्रेडिंग करा, त्याला स्टॉप लॉस लावा. स्टॉप लॉसचा अर्थ काय? की मी एखादी वस्तू विकत घेतली, शेअर विकत घेतला 100 रुपयाला. आता तो किती वर जाईल याची कुठलीही गॅरंटी नाही. पण जर तो खाली आला तर लॉस बुक करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. एक गोष्ट गॅरंटीड आहे,
की तुम्ही तुमची रिस्क कमी करू शकता. म्हणजे काय करू शकता? 100 रुपयाला समजा तुम्ही परचेस केला एखादा स्टॉक, 98 टेक्निकल चार्ट वरती तुम्हाला दिसतंय की हा स्टॉप लॉस आहे, तर तुम्ही त्याला 98ला सेलची ऑर्डर लावून ठेवा. ती ऑर्डर पेंडिंग राहील. आणि जर तो स्टॉक तुमच्या विरुद्ध बाजूला गेला, 98 रुपयाच्या जवळपास आला, तर तुमचा स्टॉप लॉस हिट होईल आणि तुम्ही त्या ट्रेडमधनं बाहेर पडाल एक छोटासा लॉस घेऊन. याला म्हणतात रिस्क मॅनेजमेंट. आणि रिस्क मॅनेजमेंट तुम्ही केलीच पाहिजे, कारण रिस्क मॅनेजमेंट जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही रात्रंदिवस स्टॉक मार्केटमध्ये पैसे हरता. ते इन्सायडर ट्रेडिंग म्हणजे काय? की आतले काही न्यूज, रिझल्ट, प्रोडक्ट, महत्वाच्या बातम्या ज्याच्यामुळे कंपनीचा सेल्स किंवा प्रॉफिट्स इम्पॅक्ट होऊ शकतात, अशा बातम्या मिळवून ट्रेडिंग करणे याला म्हणतात इन्सायडर ट्रेडिंग. हे सर्व कायद्याने इलिगल आहे. त्याच्यामुळे इन्सायडर ट्रेडिंग हा मार्ग आपला संपला. पुढचा मार्ग आहे फंडामेंटल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस मध्ये काय केलं जातं? फंडामेंटल अनालिसिस मध्ये न्यूज, रिझल्ट, बॅलन्स शीट, त्याच्यानंतर प्रोडक्ट, मॅनेजमेंट क्वालिटी, सगळ्या क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आणि हे थोडंसं जड आहे. या सर्व गोष्टींमुळे एक गोष्ट तयार होते, त्या गोष्टीचं नाव आहे प्राइस. आणि ती प्राइस कुठे प्रिंट होते? कॅन्डलस्टिक वरती प्रिंट होते किंवा चार्ट वरती प्रिंट होते. आणि स्टडी ऑफ प्राइस इज नथिंग बट टेक्निकल अनालिसिस. म्हणजे टेक्निकल अनालिसिस हा एक असा एक एरिया आहे की अगदी 10वी पास मुलगा सुद्धा, माझ्याकडे होता एक 10वी पास मुलगा मागच्या बॅचला, ते सुद्धा 8वी पास सुद्धा टेक्निकल अनालिसिस शिकून अतिशय छान छान पैसे कमावू शकतात. कसे कमावू शकतात, किती कमावू शकतात, याबद्दल आपण सविस्तर बघूया. कुठल्या मार्केटमध्ये काम करता येतं तुम्हाला एकतर स्टॉक मार्केटमध्ये काम करता येतं 9.25 ते 3.5. त्याला म्हणतात इक्विटी मार्केट, स्टॉक मार्केट, शेअर मार्केट, सिक्युरिटीज, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. ओके. किंवा तुम्हाला इंडेक्समध्ये काम करता येतं. इंडेक्स म्हणजे कोणते? निफ्टी आणि बँक निफ्टी. इतरही निफ्टी इंडेक्स आहेत, पण सगळ्यात जास्त बल्क ऑफ ट्रेडिंग कशामध्ये चालतं? निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. बरेचसे जे प्रोफेशनल ट्रेडर आहेत, बँक निफ्टी मित्रांनो एकाच दिवशी 10 पट, 20 पट होतो. आहात कुठे तुम्ही? अजूनही तुम्ही जर लांब असाल तर तुम्ही ताबडतोब स्टॉक मार्केटची मैत्री केली पाहिजे. स्टॉक मार्केट शिकलं पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये 2 पद्धतीने काम करू शकता तुम्ही. एकतर फुल टाइम ट्रेडर होऊ शकता, पूर्णपणे करिअर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये करू शकता, किंवा तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पार्ट टाइम सुद्धा काम करण्याची संधी आहे. तुम्ही कामावरून आलेत, तुम्ही आपलं स्कॅनर रन केलं, चार्ट बघितले, एक ट्रेड टाकला दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये, तर तुम्हाला रात्रंदिवस चार्ट बघण्याची किंवा मार्केट बघण्याची गरज नाही. तुम्हाला काही दिवस तो ट्रेड फुल ऑन करता येतो. नंतर कमोडिटीज आहे. हे मार्केट रात्री 11:30 पर्यंत चालतं. क्रूड ऑइल, गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम, झिंक, सो मेनी प्रोडक्ट. ऍग्रिकल्चर प्रोडक्ट सुद्धा आहेत. सोयाबीन, चना, मका, स्पायसेस, सगळ्या रात्री 11:30 पर्यंत मार्केट चालतं. आपण बसतो सिरियल बघत, आपण बसतो न्यूजपेपर वाचत, आपण बसतो मित्रांसोबत टाइमपास करत. तुम्ही कामावरनं आलात की कमोडिटी मार्केट उघडा. तुमच्या वेळेनुसार मार्केट तुम्हाला जे सूट होतं त्यानुसार आपलं प्रोफाईल ठरवा. सायंकाळी 5 वाजेपर्यंत करन्सी मार्केट चालतं आणि सगळ्यात जास्त ट्रेडिंग जे चालतं ते USD INR. USD म्हणजे काय? अमेरिकन डॉलर. INR म्हणजे आपला भारतीय रुपये. करन्सीचे नेहमी पेअर असतात आणि करन्सी ट्रेड होत असते. सेकंदाला तिचे भाव बदलतात. $1000 एक लॉट आहे. अतिशय कमी भांडवल लागतं. 2000 ते 2500 भांडवलामध्ये तुमचा संसार सुरू होतो, तुमचं ट्रेडिंग सुरू होतं. पण अजूनही ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्याच नाही. आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचा बेस अतिशय मजबूत लागतो. म्हणजे तुम्ही कॅशमध्ये काम करा, फ्युचरमध्ये करा किंवा कमोडिटीमध्ये करा, ऑप्शनमध्ये करा, तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचा बेस हा अतिशय चांगला लागतो. अगदी इन्व्हेस्टरला सुद्धा टेक्निकल अनालिसिस लागतं. आता हे टायमिंग मी तुम्हाला सांगितलंय 9:15 ते 9:30, 9 ते 9:30, 9 ते 11:30 कमोडिटीसाठी आणि करन्सीसाठी 9 ते 5. म्हणजे सायंकाळच्या 9:15 वाजेपासून ते
रात्रीच्या 11:30 वाजेपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये काम करण्याची संधी आहे. अजूनही जागे व्हा. अजूनही जर आपण लांब असाल तर स्टॉक मार्केटची मैत्री करा. आत्ताच आपण चर्चा केली की फंडामेंटल अनालिसिस हे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह या दोन गोष्टींनी होतं. बॅलन्स शीट, पीएनएल स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, नंतर त्याचे रेशोज तयार होतात. ईपीएस रेशो, पीई रेशो, बुक व्हॅल्यू, पियर ग्रुप कंपॅरिझन असतं, इतर कंपन्यांसोबत सुद्धा ते कम्पेअर करतात. प्रोडक्ट, इंडस्ट्री, डॉलर, रुपी, इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये जास्त ज्यांचं काम असेल ज्या कंपन्यांचं, त्याच्यानंतर इंटरेस्ट रेटवरती पण शेअरचे भाव खालीवर होतात. क्रूड ऑइल वरती भाव खालीवर होतात. गव्हर्नमेंट पॉलिसीज, मार्केट, इन्फ्लेशन, या सगळ्या गोष्टींचा मिळून एकच गोष्ट तयार होते. ती गोष्ट म्हणजे प्राइस. तर हे सगळे कॉजेस आहेत. शेअरच्या किमती ज्या खालीवर होताना तुम्हाला दिसतात टर्मिनलवर, त्या सगळ्या फंडामेंटल रिझन्समुळे खालीवर होतं. आणि त्या सगळ्यांची जो नेट इफेक्ट आहे, नेट रिझल्ट आहे, तो म्हणजे प्राइस. आणि प्राइस कुठे प्रिंट होते? चार्टवर प्रिंट होते. जो चार्ट आहे एक्स आणि वाय ऍक्सिस. आणि आपल्या याच्यामध्ये आणखी एक सिंपल आहे की ती जी प्राइस प्रिंट होते ती कॅन्डलस्टिक मध्ये प्रिंट होते. त्याच्यामुळे आपण कॅन्डलस्टिक चार्ट बघणार आहोत आणि कॅन्डलस्टिक चार्ट बघून आपण ट्रेड करणार आहोत. तुम्ही म्हणाल की किती पैसे मिळतात स्टॉक मार्केटमध्ये? किती पैसे मिळतात सर? काय? माझ्या काही विद्यार्थ्यांची तुम्हाला टेस्टिमोनियल्स दाखवतो, काही तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो, तुम्हाला अंदाज येईल. काही विद्यार्थी हे अतिशय चांगलं काम करतायत. ऋषिकेश म्हणून माझा विद्यार्थी बुलढाण्याचा, लाखो त्याचं इन्कम असतं. मी आठवड्याचं, महिन्याचं सांगतोय. तुम्हाला काही पुरावे बघायचे? आता मागच्या आठवड्यातले, हा मागचा प्रॉफिट आहे कुठला तरी बुक केलं, हे सगळे विद्यार्थ्यांचे स्क्रीनशॉट आहेत. 1,44,000 कशा कशामध्ये काढलेत? फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये काढलेले पैसे आहेत. फ्युचर आणि ऑप्शन्स. फ्युचर आणि ऑप्शन काय असतो? हा एक वायदा बाजार आहे जिथे तुम्हाला उधारीत माल मिळतो. जगातलं एकमेव मार्केट असेल जिथे तुम्हाला 3-4% 20% 25% उधारीत पूर्ण लॉट मिळतो. इन्फोसिस की लॉट साईज 1200, तर त्याला कॅशमध्ये घ्यायला तुम्हाला 8-10 लाख रुपये, 10 लाखाच्या वर लागतील. पण उधारीमध्ये, फ्युचर आणि ऑप्शन मध्ये तो 3-4-5% ते 20% इन्स्ट्रुमेंट नुसार तुम्हाला उधारीत मिळतो. जर फक्त तुमचा अंदाज बरोबर आला तर 1 रुपया गुणेला 1200. इन्फोसिस मध्ये मोमेंट 10-20 रुपयाची मोमेंट ठीक कॉमन आहे ना. 1200 गुणेला 10 रुपये जर केले तर 12,000 रुपये प्रॉफिट होतं पर डे. ही फ्युचर आणि ऑप्शनची सगळ्यात मोठी जादू आहे. हा सगळे फ्युचर ऑप्शन मधले हे ट्रेड आहेत. कॅशमध्ये सुद्धा तुम्हाला करायचे. सुरुवात तुम्हाला कॅशपासून करायची. 73,000 पुढचा अपोलो टायर्स, एचडीएफसी बँक, हिरो मोटोको. निफ्टी मधला हा प्रॉफिट आहे. निफ्टी आणि बाकी आणखी काही आहे. 68,000 रुपीज समथिंग. डॉक्टर रेड्डीज, एचसीएल, कोटक बँक 71,000 रुपीज. हे मागच्या आठवड्याचे स्क्रीनशॉट आहे. सिल्वर मधला, सिल्वर मिनी छोटा येतो, सिल्वर मिनी. त्याच्यानंतर युएसडी INR जे मी तुम्हाला बोललो होतो ना आता. ओके. आणि हे सोयाबीन 35,000 रुपये. इज दिस फॅन्टॅस्टिक? इज दिस आहा मोमेंट फॉर यू? या लेवलपर्यंत तुम्हाला जायचंय का? फार मोठी कष्ट करण्याची गरज नाही, वर्षानुवर्ष मेहनत करण्याची गरज नाही. तुम्ही जर माझ्यासोबत 3-6 महिने जर थांबलात, या लेवलपर्यंत तुम्ही येऊ शकाल. मी सगळी प्रोसेस तुम्हाला समजावून सांगणार आहे. डोंट वरी. सगळ्यांचं दुखणं तेच आहे. कुठलं? पैसे ना, विटॅमिन एम. आर यू रेडी गाईज फॉर दिस? स्टॉक मार्केट, commodity market, currency market, everything. Are you ready to learn? Are you ready to earn? Let me repeat. Are you ready to learn? Are you ready to earn? Learning gets converted into earning. Aha moment. Wow moment. Wow. This is fantastic. I am ready for this. I am ready to grab the money with both the hands.
आणि पैसे किती आहेत मार्केटमध्ये? 1 ते 1.25 लाख कोटीची उलाढाल आहे दररोजची. आणि तुम्हाला किती पाहिजे तुम्ही ठरवा किती पाहिजेत. नंबर ऑफ लॉट्स वाढवा आपले. ओके. आणि मी कम्प्लीट प्रोसेस तुम्हाला देऊन जाणार आहे, कम्प्लीट प्रोसेस. आणि स्टॉक मार्केट तुम्हाला छानपैकी फायनान्शियल फ्रीडम देतं, टाइम फ्रीडम देतं, सगळं फ्रीडम देतं. म्हणजे काय, मला काम करायचं नाही 2 दिवस. आय कॅन रिलॅक्स ऑन इन गोवा फॉर 2 days, फॉर अ वीक. नो बॉस, यू आर युअर ओन बॉस. हा बिझनेस आहे, बिझनेस, ही नोकरी नाही. ओके. आय होप तुमच्या मनामध्ये या गोष्टी जागृत झाल्या असतील आता, की हे पैसे कसे मिळाले, काय मिळाले, काय फॉर्म्युला, काय याच्या मागचा, काय असतं टेक्निकल. आणि हे सगळे पैसे, हे सगळं जे ट्रेड विद्यार्थी घेतात ते टेक्निकल अनालिसिस वरती घेतात. कारण मी एक 10-20% फक्त फंडामेंटल अनालिसिस करतो आणि 80, 90, 95% माझा सगळा अभ्यास हा टेक्निकल अनालिसिस मुळे होतो. आणि टेक्निकल अनालिसिसचे खूप फायदे आहेत. आणि टेक्निकल अनालिसिसच्या ह्या काही डेफिनेशन आहेत, मी तुम्हाला फार सोपी डेफिनेशन सांगतो. टेक्निकल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस is a study of price. What do I say? Technical analysis is a study of price. म्हणजे फक्त प्राइस ती कुठे प्रिंट होते? चार्टवर प्रिंट होते. चार्टवरती काय असतं? कॅन्डलस्टिक असतात. कॅन्डलस्टिक, आता हे जर तुम्ही बघितलं, हा चार्टच आहे एक प्रकारचा. हा जो तुम्हाला खाली डायग्राम दिसतोय, हे काय, एक चार्ट आहे ना. तर या चार्टमध्ये तुम्हाला कॅन्डलस्टिक्स दिसतात. काय काय दिसतात तुम्हाला? कॅन्डलस्टिक दिसतात. आणि ह्या कॅन्डलस्टिक अशा प्रकारे प्लॉट होतात. आणि आपण कम्प्लीट, मी जवळपास 10 वर्षापासून टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास करतो. कित्येक माझे भारतातले ट्रेनर आहेत, अमेरिकेतले ट्रेनर आहेत. मी कधी कधी डॉलरमध्ये फी मोजतो आणि कायमस्वरूपी स्वतःला अपडेट करतो. तर ही जी ताकद आहे टेक्निकल अनालिसिसची, याच्यामुळे तुमच्या खिशात व्हिटॅमिन एम भरपूर प्रमाणात येणार आहे. फक्त तुमची तयारी पाहिजे ती रिसिव्ह करण्याची. आणि आपण अतिशय छोटी सुरुवात करू. आपण कुठली मोठी रिस्क घेणार नाही. आता हे जे मोठे आकडे तुम्हाला दिसतात, मोठे स्क्रीनशॉट, मोठ्या पैशांचे स्क्रीनशॉट तुम्हाला दिसतात, याच्या मागे त्या विद्यार्थ्यांची मेहनत आहे. 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. तर तेवढा वेळ दिला पाहिजे की नाही भावांनो? दिला पाहिजे. चांगला डॉक्टर व्हायला 10-10 वर्ष लागतात, चांगला वकील व्हायला 4-5 वर्ष लागतात, नंतर प्रॅक्टिस. ओके. तर तुम्हाला 3-6 महिने मेहनत करण्याची गरज आहे का नाही? येस. तुम्ही किमान 3 ते 6 महिने मेहनत केली पाहिजे. आणि 22 वर्ष आपण शिकलो काय, तीर मारलेत मलाही माहित नाही. म्हणजे काय काय शिकलो आपण. हा, त्याच्यामुळे सर्टिफिकेट मिळाले आपल्याला, डिग्रीज मिळाल्या. ओके. पण जर तुम्ही 3-6 महिने इकडे आलात, काय इज नॉट द लिमिट. काय काय करतं टेक्निकल अनालिसिस? तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफिकेशन मध्ये मदत करतं. ट्रेंड म्हणजे काय आपण समजावून घेऊ. मिनिमाइज लॉसेस, मॅक्सिमाइज प्रॉफिट, हा सगळ्यात मोठा मंत्र आहे आजच्या दिवसाचा. म्हणजे काय, टेक्निकल अनालिसिस ठरवतं स्टॉप लॉस किती लावायचा आणि प्रॉफिट कुठे बुक करायचं. आपण नाही ठरवायचा प्रॉफिट बुक करायचं. मी कम्प्लीट तुम्हाला प्रोसेस देणार आहे. आणि प्रोसेस दिल्यामुळे काय होणार आहे? नो इमोशन्स, फॉलो द प्रोसेस, फॉलो द प्रोसेस. प्रॉफिट्स आर सेकंडरी. दॅट्स इट. म्हणजे काय, मला छानपैकी इथे एंट्री मिळाली, ब्रेकआउट मिळाला चार्टवर, मी बाय करणार आहे किंवा सेल करणार आहे. दोन्ही पद्धतीने आपण पैसे कमवणार आहोत. तेजी किंवा मंदी दोन्हीकडे पैसे मिळतात. एंट्री, एक्झिट आणि टार्गेट. इंट्राडे, शॉर्ट स्विंग, कुठल्याही प्रकारचं तुम्ही ट्रेडिंग करा, तुम्हाला भरभरून पैसे मिळतात टेक्निकल अनालिसिसमुळे. टेक्निकल अनालिसिसचा बेस तुम्ही खूप पक्का केला पाहिजे. टेक्निकल अनालिसिस जर असेल तुमचं पक्का असेल तर ही युनिव्हर्सल आहे. म्हणजे काय, जसं मी सांगितलं तुम्हाला की जगभरात कुठेही जा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, लंडन, कुठेही गेलात तरी टेक्निकल अनालिसिस सारखंच लागू होतं. सारखंच तिथले चार्ट्स असतात. कारण जगभरातल्या लोकांच्या ग्रीड आणि इमोशन्स, या दोन ज्या इमोशन्स आहेत त्या कायम आहेत ना. भीती आणि लालच, या दोन मार्केटवरती प्राइसेस चालतात. खूप भीती, पॅनिक निर्माण झालं एखाद्या स्टॉकमध्ये, एखादी बॅड न्यूज आली, काहीतरी आलं की त्या स्टॉकचे भाव पडतात. एखादी चांगली न्यूज आली, चांगले रिझल्ट आले बाटा इंडियाचे, तर काय होतं, त्या स्टॉकचा भाव रॉकेट होतो, त्या स्टॉकचा भाव वर जातो ना.
आणि आपल्याला त्या मोमेंटच कॅप्चर करायचे असतात. एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस, आय लव्ह दिस. म्हणजे टेक्निकल अनालिसिस सारखी मजा मित्रांनो जगात कुठल्याही स्टडीमध्ये नाही. ओके, कुठल्या प्रकारचे लोक काम करतात स्टॉक मार्केटमध्ये? 2 प्रकारे काम करू शकता तुम्ही. काय काय? हे हिरव्या रंगात जे आहेत ते सगळे ट्रेडर्स आहेत, आणि जे लाल रंगात तुम्हाला दिसत आहेत हे इन्व्हेस्टर्स आहेत. आता रंगावर जाऊ नका, हे रंग मी काय म्हणजे काही ठरवून घेतलेले आहेत, पण हिरव्या रंगावर प्रेम करा. मी हिरवा का म्हटलं? कारण हिरवा रंग हा प्रॉफिटचा आहे आणि लाल रंग हा लॉसचा आहे, पण हा मरून कलर आहे. ओके, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त पैसा इन्व्हेस्टर बनवतात, आणि त्यांना पैसा गुंतवणूक करण्यासाठी कुठून मिळतो? वरून मिळतो, या ट्रेडिंग मधून मिळतो. राधाकिशन दमानींना एक प्रश्न कोणतरी विचारला होता की तुम्हाला, माझं 95% होल्डिंग हे लॉंग टर्मला आहे, इन्व्हेस्टमेंटमध्ये, पोर्टफोलिओमध्ये. ते म्हणाले होते की मी 5% जे ट्रेडिंग करतो त्यातला आलेला सगळा पैसा मी खाली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकतो. लक्षात येत आहे? हे लोक काही बाहेरून पैसे आणत नाही. वॉरेन बफे, राकेश झुनझुनवाला, डॉली बिंद्रा, हे लोक काही बाहेरून पैसे नाही आणत ना, ते मार्केटमधूनच पैसे काढतात आणि लॉंग टर्म मध्ये कन्वर्ट करतात. ओके, बघा प्रत्येकाला किती पैसे मिळू शकतात. स्काल्पर हे 1-2 मिनिटाचा ट्रेड घेतात, बाहेर पडतात. अजिबात या स्काल्पिंगच्या नादी लागू नका, हा अतिशय फसवा गेम आहे. स्काल्पिंग पासून लांब राहा. डे ट्रेडर हा अतिशय चांगला. डे ट्रेडिंगचा मी कम्प्लीट कोर्सच मी शिकवतो. 4 दिवसाचा तो कोर्स असतो, त्यात सगळ्या डे ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज, आपल्याकडे भारतात त्याला इंट्राडे म्हणतात, त्या सगळ्या स्ट्रॅटेजीज, लाईव्ह मार्केटमध्ये प्रॉफिट कसे काढायचे, हॅपी लॉस कसे बुक करायचे. मी हॅपी लॉस शब्द वापरलाय, हॅपी लॉस सांगतो तुम्हाला काय. ओके, हॅपी लॉस म्हणजे छोटा लॉस. अभ्यासाअंती सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस लॉस होऊ शकतो, त्याला म्हणतात हॅपी लॉस. कारण मित्रांनो, टेक्निकल अनालिसिसचा सक्सेस रेशो हा फक्त 75% आहे, आणि 75% हा खूप मोठा आकडा आहे. 25% किती अभ्यास केला तुम्ही, किती छान ट्रेड सापडला तुम्हाला, क्वालिटी ट्रेड सापडला, 4 स्टार, 5 स्टार, 6 स्टार, मी स्टार मध्ये बोलतोय आता, हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड जर तुम्हाला सापडला तर काय होतं, तरी सुद्धा चान्सेस आहेत की तो ट्रेड तुमच्या विरुद्ध जाईल. तर तशा केसमध्ये जर छोटा स्टॉप लॉस तुमचा हिट झाला तर दॅट इज अ हॅपी लॉस. आणि हॅपी लॉस म्हणजे काय? दॅट इज अ कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस. मित्रांनो, हे ब्रोकरेज, लॅपटॉप, इंटरनेट, डीमॅट अकाउंट, हे दिस इज नॉट कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस. प्रत्येक धंद्यामध्ये कॉस्ट ऑफ बिझनेस असतं की नाही. समजा तुम्ही किराणा दुकान टाकलं, तुम्हाला जागा लागेल, भाडं द्यावं लागेल, नोकर ठेवावं लागतील, माल आणावं लागेल, फर्निचर करावं लागेल, भरपूर गोष्टी तुम्हाला खर्च करावा लागतो ना. तर आपण काय बोलतो त्याला? आपण बोलतो की हा कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस आहे. प्रिय मित्रांनो, स्टॉक ट्रेडिंग मध्ये किंवा कमोडिटी किंवा करन्सी ट्रेडिंग मध्ये अतिशय छान ट्रेड, 4 स्टार, 5 स्टार, 6 स्टार, अभ्यासपूर्वक केलेला ट्रेड सुद्धा विरोधात गेला आणि तो जर तुमचा हिट झाला स्टॉप लॉस, तर त्याला म्हणतात हॅपी लॉस. मला हॅपी लॉस घेतल्याचं अजिबात दुःख होत नाही, कारण दॅट इज अ कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस. आणि 10 पैकी तुमचे 2-3 ट्रेड समजा तुमच्या विरोधात गेले, स्टॉप लॉस हिट झाला, त्याचा अर्थ काय? अगदी 4 जरी गेले, तुम्ही 10 ट्रेड टाकले होते, 1 रुपयाचा स्टॉप लॉस होता, म्हणजे 4 रुपये माझे गेले. 4 रुपये माझे गेले, 10 पैकी 4 ट्रेड माझे लॉस मध्ये गेले, 1-1 रुपयाचा स्टॉप लॉस आहे. आणि माझा रिवॉर्ड हे किमान 2 पट असावं. इंट्राडेला 2 पट असावं, स्विंगला थोडंसं जास्त असतं, पोझिशनल ट्रेडला आणखी जास्त असतं, बरोबर. हे मिळणारे त्यांना रिटर्न्स आहेत. तर 2 रुपये जरी मी धरलं 6 ट्रेड मध्ये, तर मला 12 रुपये मिळाले, मायनस 4 रुपये, म्हणजे मला नेट महिन्याच्या शेवटी 8 रुपये मला मिळाले. ओके, म्हणजे महिन्याच्या शेवटी तुमचं गणित हे ग्रीन कलर मध्ये असावं, प्रॉफिट मध्ये असावं. आणि याला प्रोसेस आहे. आणि जगातला कितीही मोठा ट्रेडर असला तरी सुद्धा त्याचे हॅपी लॉसेस, मी हॅपी शब्द म्हणतोय, हॅपी लॉसेस हिट झालेले आहेत, होतात, दररोज होतात. सॅड लॉसेस म्हणजे कोणते? अंधाधुंद फायरिंग करणारे जे आहेत 90% ते लोक हारतात मार्केटमध्ये.
कुछ भी मालूम नहीं है, थोड़ा बहुत स्टडी किया, युट्यूबवरचे व्हिडिओ बघितले. युट्यूबवर कोणी काय शिकवतं का मित्रांनो? फुकटात काही मिळत नसतं मार्केटमध्ये. फुकटात कोणी काही देत नाही, आपली विद्या देत नाही. का द्यावी फुकटात? आणि फुकटात दिलं तर त्याचं सिरियसनेस राहत नाही ना, बरोबर? तुम्हाला सॅड लॉसेस त्याला म्हणूया आपण, की सॅड लॉसेस म्हणजे काय, सगळं काही चांगला क्वालिटी ट्रेड टाकून सुद्धा, सॉरी, सॅड लॉसेस आपण त्याला म्हणूया की अंदाजून फायरिंग, कुठेही काहीतरी आपण टाकत गेलो तर लॉसेस कन्फर्म आहेत, तुमचं कॅपिटल संपून जातं. दरवर्षी नवीन ट्रेडरची बॅच येते, मागचे गायब होतात कारण भांडवल संपलेलं असतं. आणि ते लोक स्टॉक मार्केटला नाव ठेवतात, स्टॉक मार्केट तो सट्टा आहे, दूर राहा रे बाबा स्टॉक मार्केट पासून. ओके, सो स्विंग ट्रेडर म्हणजे काय प्रकार आहे? स्विंग ट्रेडर जो 5 दिवस 6 दिवस आपली पोझिशन घेतो, 5-6%, 4% मिळाले, सुंदर. पोझिशनल ट्रेडर 3-4 आठवडे, आणि प्रत्येकासाठी स्ट्रॅटेजी आहे. ओके, आणि इन्व्हेस्टरची व्याख्या बदललेली, शॉर्ट टर्म 6 मंथ, लॉंग टर्म 1 वर्षच्या आसपास जर त्याने काही विकलं, 1 वर्षापर्यंत होल्ड केलं, त्याला आपण बोलतो लॉंग टर्म इन्व्हेस्टर. त्याला 30-40% मिळाले पाहिजे साधारणतः. अतिशय चांगले स्टॉक शोधता येतात. की स्टॉक मार्केटमध्ये पैसे का हरतात लोक? का हरतात म्हणजे काहीतरी कुठल्या तरी कॉल्सवर काम करणं, टिप्सवर काम करणं, आणि त्यातल्या इंदोरचे वगैरे कॉल असतील तर आपका भगवान मालिक है, भगवान भरोसे आपकी गाडी चल रही है. ओके, कुठलं तरी युट्यूब बघून किंवा ते टीव्हीवरचे सकाळी जे पोपट येतात त्यांचं ऐकून, न्यूजपेपर किंवा आपल्या गल्लीतल्या पक्या या माध्यमातून जर तुम्ही गेले तर स्टॉक मार्केटमध्ये आपका हारना तय है. एक माणूस पाण्यात बुडतोय, कटांगळ्या खातोय, आणि दुसरा व्हिडिओ होता मायकेल फेल्प्स. काय नाव सांगितलं मी? मायकेल फेल्प्स. हा अमेरिकेतला स्विमर आहे, ऑलिम्पिक रेकॉर्ड होल्डर आहे. त्याच्याबद्दल थोडस आपण 2 मिनिटं बोलूया, मायकेल फेल्प्स बद्दल. स्टॉक मार्केटचा आणि याचा जवळचा संबंध आहे. ओके, मायकेल फेल्प्स या स्विमरने आजपर्यंत मिळवलं. ओके, आणि काहीतरी 23 त्यातले गोल्ड मेडल्स आहेत. मायकेल फेल्प्स हा एका रात्रीत तयार झालेला नाही. जर तुम्हाला खरोखर स्टॉक मार्केटचं मायकेल फेल्प्स व्हायचं असेल, तुम्हाला काय केलं पाहिजे? तुम्हाला तयारी केली पाहिजे, तुम्हाला सुरुवात केली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अवेअरनेस पाहिजे की स्टॉक मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे. नंतर तुम्हाला थोडीशी हिंमत केली पाहिजे. कशाची? ट्रेडर होण्याची इच्छा पाहिजे ना, तुमची आतली इच्छा पाहिजे ना. त्याला स्विमर होण्याची इच्छा होती म्हणून तो स्विमर झाला, फार छानपैकी त्याने नाव कमावलं हिस्ट्रीमध्ये. तर मायकेल फेल्प्स असं काही एका रात्रीत होत नाही, तो असा तयार होतो. बघा कसा तयार होतो. त्याला इनपुट द्यावं लागेल. इनपुट काय काय द्यावं लागेल त्याला? डाएट, एक्सरसाइज, ट्रेनिंग, फिजिकल, इमोशनल. लक पाहिजे का? थोडंफार लक, 2-5%. माझा फारसा विश्वास नाही. एक चांगला कोच लागेल त्याला. काय लागेल? एक कोच लागेल, कोणीतरी त्याला शिकवणारं लागेल. ओके, आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी. मोटिवेशन, किती मोटिवेशन? टिल आय कोलॅप्स, जोपर्यंत मी चक्कर येऊन खाली पडत नाही. क्या आप में वो दम है? आर यू रेडी गाइस टू वर्क हार्ड? अगले 3-6 महीने तक आपके अकाउंट में लाखों आ सकता है, कोई बड़ी बात नहीं है. आर यू गाइज रेडी टू बिकम अ माइकल फेल्प्स? आर यू गाइज रेडी? मैं आपको माइकल फेल्प्स बना के रहूंगा स्टॉक मार्केट का. तुम्ही तुमच्या गल्लीतले झुंझुनवाला होऊ शकता, तुमच्या शहरातले झुंझुनवाला होऊ शकता. मी 15 वर्षाच्या अनुभवातून सांगतो, आणि आज भरपूर विद्यार्थी मार्केटमध्ये ते सगळं करतायत. पण त्या लोकांनी काय केलंय? त्यांच्या पाठीमागे एक मोटिवेशन होतं. कुठलं? टिल आय कोलॅप्स. तुम्हाला इतकं करण्याची गरज नाही. तुम्हाला दिवसाला 24 तासापैकी 1 ते 2 तास जरी दिलात स्टॉक मार्केटला चार्ट्स बघायला, एका ट्रेड मागे, एका ऑप्शन मागे, फ्युचर मागे तुम्हाला किमान 8 ते 10 हजार रुपये मिळतात, सहज मिळतात. आणि मी प्रोसेसने बोलतो ना, आय एम टॉकिंग अबाउट द प्रोसेस. आय एम गोना गिव्ह यू अ प्रोसेस. मी तुम्हाला प्रोसेस देऊन जाणार आहे प्रत्येक गोष्टीची. ओके, काय काय लागणार आहे तुम्हाला आणखी? याला वेळ द्यावा लागेल, पैसा खर्च करावा लागेल, तुमच्या एज्युकेशनवर, तुमच्या ट्रेडवर, हॅपी लॉसेसवर एनर्जी द्यावं लागेल.
आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, बल्क ऑफ पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. निराशा झटका, तुमच्या डोक्यातली निराशा झटका. आणि हे जर करू शकलात 3-6 महिने, तर तुमचं रिवॉर्ड काय असणार आहे? this a gold medal. And what would be the gold medal? In our case, bulk of money in your demat. आणि सगळ्या बाजूने पैसे येतात. इन्व्हेस्टमेंट मधनं येतात, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट मधनं येतात, कॅश सेगमेंट मधनं येतात, फ्युचर्स मधनं येतात, नंतर ऑप्शन्स मधनं येतात. आता आम्ही ऑप्शनची एक स्ट्रॅटेजी केली होती, विद्यार्थ्यांना सांगितलं होतं माझ्या ग्रुपवर की अमुक अमुक करा. काही काही विद्यार्थ्यांनी केली. आता US इलेक्शन झालं ना, मार्केट ऑलमोस्ट 500-600 पॉईंटने वाढलं. आम्हाला वर जाईल का खाली जाईल याची चिंता नव्हती. खाली गेलं असतं तरी पैसे मिळाले असते आम्हाला. पण आम्हाला इतकं नक्की माहिती होतं की अमेरिकेत कुठलाही रिझल्ट लागो, मार्केट वन डायरेक्शनला जाईल. आणि अशा काही स्ट्रॅटेजीज आहेत ऑप्शनमध्ये. आणि टेक्निकल शिकल्यावरच पुढचा वर्ग करा शक्यतो, की तुम्हाला दोन्ही बाजूला पैसे मिळतात. इज दिस अ मोमेंट. आणि हे वर्षातनं 5-6 अशा संधी उपलब्ध होतातच. इव्हेंट्स येतातच, मोठे इव्हेंट. आणि त्यावेळेस 80-90% पैसे मिळतात. पैसे तेव्हाच जातात फक्त मार्केट जर साईडवेज राहिलं तर. आणि मार्केट साईडवेज राहतच नाही ना. किंवा कित्येक स्टॉकच्या न्यूज. क्या आपकी तयारी है? आर यू गाइज रेडी? की कमी ट्रेड घ्यायचे, छान घ्यायचे आणि मल्टिपल लॉट घ्यायचे आणि 2-4-5 ट्रेड केले महिन्याला, शांत बसा ना. ओके, जे काय XYZ रक्कम तुम्हाला कमवायची आहे महिन्याची, इनफ. ओके, सो बी अ मायकल फेल्प्स इन स्टॉक मार्केट. त्याच्यासाठी 4-5 गोष्टी करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर मायकल फेल्प्स व्हायचं असेल, एक अवेअरनेस तुम्हाला आलेला आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंग, एजुकेशन मस्ट है. एक अच्छा कोच चाहिए स्टॉक मार्केट में भी. उसके बाद में प्रैक्टिस, छोटी प्रॅक्टिस. भांडवल तुम्हाला किती लागणार आहे? 0. पेपर ट्रेड करा. नंतर 5,000 रुपये फक्त 1 महिन्यानंतर. ओके, फक्त 5,000 रुपये भांडवलावर आपला व्यवसाय सुरू करा. नंतर 50,000, 5 लाख किती वाढवा. आणि भांडवल बाहेरून आणू नका, स्टॉक मार्केटमध्येच कमवा. आणि स्टॉक मार्केटमध्ये ते भांडवल मल्टिप्लाय करा. मी ऍड करा असा शब्द नाही वापरलेला, मल्टिप्लाय करा. कंपाउंडिंगचा तडका द्या त्याला. ओके, सो अगर आप में दम है, हिम्मत है थोड़ी बहुत, तो आप बहुत दूर तक जा सकते हो. मैं आपको लेके जाऊंगा. काय करतात लोक, का हरतात स्टॉक मार्केटमध्ये? एक तर गॅमलिंग, काही माहित नसताना अंदाजून फायरिंग, इगो, फॅट. मी हरतच नाही, माझे अंदाज बरोबर येतात, माझी स्ट्रॅटेजी 100% चालते. कोणाचीच चालत नाही. तुमची कशी काय चालेल? कॅज्युअल अप्रोच, खूप कॅज्युअल अप्रोच आहे लोकांचा. अगदी ते युट्यूबचे व्हिडिओ पाहून करणारे सुद्धा आहेत. आणि लॅक ऑफ एज्युकेशन, या सगळ्या गोष्टींमुळे लोकांचा टांगा रात्रंदिवस पलटी होत असतो रिटेल इन्व्हेस्टरचा. आणि हे रिटेल इन्व्हेस्टर कोण आहेत? जे तुमच्या माझ्या आजूबाजूला दिसतात. ओके, आपण सगळे त्या कॅटेगरीमध्ये येतो. आणि सगळ्यात समजदार कॅटेगरी कोणत्या आहेत मार्केटमधल्या? मी भाग्यवान होतो, मला 12 वर्ष FIIs मध्ये काम करायला मिळालं. HSBC आणि डॉयचे बँक. काही वर्ष मी लंडनमध्ये होतो. तर मला खात्रीने मी तुम्हाला सांगतो की DIIs, FIIs, HNIs या सगळ्यात समजदार कॅटेगरी आहेत मार्केटमधल्या. त्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांच्याकडे रिसर्च टीम असतात. लर्निंग रिफ्लेक्ट्स अर्निंग. काय केलं पाहिजे तुम्ही? ह्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, ह्या इन्स्टिट्यूट्स म्हणजे शार्क. त्या शार्कच्या जर तुम्ही अपोजिट गेलात तर शार्क तुम्हाला खाऊन टाकेल. आणि 90% असेच पैसे हरतात. आणि स्टॉक या शार्कला जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला भरपूर पैसे मिळतात. म्हणजे माझी जी कम्प्लीट सिस्टीम आहे, मी जे काही टेक्निकल करतो, ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस, अशा 2 पार्टमध्ये आपण टेक्निकल घेतो, 2 कोर्सेसमध्ये घेतो, टेक्निकल आणि ऍडव्हान्स टेक्निकल. ऍडव्हान्स टेक्निकल तर तुफान आहे. मी माझ्या शिक्षणावर 10 लाखाच्या वर पैसे खर्च केले. ओके, तर काय केलं पाहिजे? तुम्ही जर अपोजिट गेलात, 90% हेच करतात, ते त्याच्या खाल्ले जातात, त्यांचे स्टॉपलॉस हिट होतात. स्टॉपलॉस कशी लावायचं याचं पण सायन्स आहे. तुम्ही शार्कला फॉलो करा. शार्कला फॉलो करा म्हणजे काय? चार्टवर तो तुम्हाला सगळं सांगतो. काय सांगतो? की मी काय करणार आहे, बाय करणार आहे, सेल करणार आहे, कधी सेल करणार आहे, सगळ्या गोष्टी तो तुम्हाला सांगत असतो.
इन्स्टिट्यूट मधून फोन येण्याची गरज नाही, तुम्हाला ते सगळं तिथे दिसतं, चार्टवर दिसतं की शार्कने काय केलंय. मग शार्कने जर साऊथ टर्न मारला असेल तर आपण साऊथला जाऊया, नॉर्थकडे गेला असेल तर नॉर्थकडे जाऊया. कारण आपला मंत्र सिंपल आहे. आपल्यापेक्षा हुशार कोण आहे, बुद्धिमान कोण आहे? शार्क आहे. शार्क म्हणजे कोण? FII आणि DII, मार्केटमधले मोठे प्लेयर. मी फक्त त्यांनाच फॉलो करतो. मेक सेन्स? बडे प्लेयर के साथ जाना चाहिए. माझा पूर्ण अभ्यास याच्यावरती डिपेंड आहे. ओके. आणि मार्केटमध्ये हे खूप कमी लोक शिकवतात. मी हे सगळं शिकवू शकतो कारण मी 12 वर्ष घातली त्यांच्यासोबत. कुठे कुठे तुम्हाला करता येतं निफ्टी, बँक निफ्टी, कमोडिटी, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. इंट्राडे करता येतं. इंट्राडे म्हणजे काय? सेम डेला बाय किंवा सेल करणे. लॉंग किंवा शॉर्ट? लॉंग म्हणजे काय? आधी बाय आणि नंतर सेल. शॉर्ट म्हणजे काय? तुमच्याकडे स्टॉक नसताना सुद्धा कॅशमध्ये तुम्ही एकाच दिवसासाठी शॉर्ट करू शकता. म्हणजे आधी विकायचं आणि खाली विकत घ्यायचं. ओके. आणि शॉर्ट सेल मध्ये सगळ्यात जास्त पैसे मिळतात. लॉंग पेक्षा शॉर्ट मध्ये फायदा जास्त होतो, कारण स्टॉक पडताना घसरगुंडीसारखा पडतो आणि चढताना हळूहळू चढतो. तर मला माझे 60% ट्रेड हे शॉर्ट सेलिंगचे असतात. सो आय एम बेसिकली अ शॉर्ट सेलर. आणि 40-45% मी लॉंग ट्रेड करतो. बुल्स आणि बेअर्सचं युद्ध रात्रंदिवस सुरू असतं. बुल्स म्हणजे कोण? तेजीवाले. आणि बेअर्स म्हणजे कोण? मंदीवाले, शॉर्ट करणारे आणि हे लॉंग करणारे. त्या दोघांच्या मधलं युद्ध तुम्हाला कळलं पाहिजे, प्राइस रिडिंग आली पाहिजे, आणि हे टेक्निकल शिवाय शक्य नाही. ओके. निफ्टी, सेक्टर, स्टॉक असा सगळा टॉप डाऊन अप्रोच आपण घेत असतो. सगळ्या गोष्टी कंबाईन करत असतो. आणि जगातली बेस्ट ट्रेडिंग सिस्टीम मी निवडलेली आहे, ती आहे स्टार ट्रेडिंग सिस्टीम. जितके स्टार जास्त, आणि मी टेक्निकल मध्ये सगळे स्टार तुम्हाला शिकवणार आहे, त्यामुळे अजिबात मिस करू नका. एका ट्रेड मध्ये सगळी फी वसूल होईल, आय गॅरंटी, जर तुम्ही केलं व्यवस्थित तर, व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर. कुठले कुठले स्टार आहेत? एक तर कॅन्डलस्टिक पॅटर्न, आपण त्याच्यावरती भरपूर, कारण या स्टार ट्रेडिंग सिस्टीम मध्ये हे जे 6 स्टार तुम्हाला दिसत आहेत, याच्या आणखी सब स्टार आहेत. भरपूर गोष्टी आहेत टेक्निकल अनालिसिस मध्ये. अगदी बेसिक पासून आपण सुरुवात करणार आहोत. कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, चार्ट पॅटर्न, व्हॉल्यूम, मोमेंटम, व्हॉलेटिलिटी, न्यूज आणि रिझल्ट, या सगळ्या स्टारची आपण बेरीज करतो. प्रोसेस आपण काय करतो? ते स्टार सगळे एकमेकाला कनेक्ट करतो. आणि जर मला 5 स्टार ट्रेड मिळाला, पुट युअर हाऊस ऑन स्टेक, घर विकून ट्रेड घ्यायचं. भीती वाटते? नाही, काय घाबरू नका, काय त्याला छोटा स्टॉप लॉस असणार आहे. आणि 6 स्टार 7 स्टार मिळालं तर शेजारचं घर विकून टाका, पैसा लगाव, छोटा स्टॉप लॉस आहे ना, रिवॉर्ड बहुत बडा मिलेगा. कारण स्टॉक ट्रेडिंग इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. जितकी जास्त प्रोबॅबिलिटी, जितका जास्त हाय क्वालिटी ट्रेड, जितके स्टार जास्त, तितकी तुमची यशस्वी होण्याची किंवा सक्सेसफुल होण्याची शक्यता जास्त, प्रोबॅबिलिटी जास्त. या पद्धतीने जर काम केलं तर स्टॉक मार्केटमध्ये तुफान पैसा आहे. मी ह्या 4 तारखांना टेक्निकल अनालिसिस कंप्लीट 4 दिवस घेणार आहे. तुमचं वेळ सायंकाळी 6:30 ते 9:30 असणार आहे. आणि याची फीस फक्त मी जी काही ठेवलेली आहे, ओनली 4000 आहे. आणि तुम्हाला हा गुगल पे नंबर आहे, फोन पे नंबर आहे, किंवा तुम्हाला ट्रान्सफर पण करता येईल, तुम्हाला बँक ट्रान्सफर करता येईल. आणि याचे भरभरून रिटर्न्स मिळतात. आणि तुम्हाला काय फायदे मिळणार आहेत हा कोर्स केल्यानंतर? एक तर लाईव्ह पण मिळणार आहे, त्याच्यानंतर माझ्या ग्रुपवर तुम्हाला मेंबरशिप मिळणार आहे. माझे जे प्रोफेशनल, म्हणजे हे खिलाडी आहे, प्रोफेशनल विद्यार्थी, ते काय करतात, कसे ट्रेड घेतात, हे तुम्हाला तिथे कळणार आहे. नंतर माझं हँड होल्डिंग, लाईफ टाईम सपोर्ट आहे. तुम्ही जो काही ट्रेड घेणार आहात त्याला तुम्हाला काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हँड होल्डिंग कम्प्लीट असणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, या कोर्सचे तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत. या कोर्सची तुम्हाला व्हिडिओ मिळाल्यामुळे तुम्ही रात्रंदिवस ते व्हिडिओ बघू शकता, किती वेळेस बघू शकता. आणि तुम्हाला काय करायचंय? अवेअरनेस, त्याच्यानंतर एज्युकेशन, नंतर प्रॅक्टिस, मोर प्रॅक्टिस, नंतर एक्झिक्युशन. तुम्हाला एक्झिक्यूट करायचे ट्रेड आपले. ओके. या पुढच्या आणखी काही बॅचेस मी घेणार आहे. ह्या आता दर 15 दिवसाला या बॅचेस असतील. ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस 5 ते 8 डिसेंबर. इंट्राडेचा कम्प्लीट एक मॉड्यूल आपण घेतो 19 ते 22. आणि चौथा दिवस हा मी लाईव्ह मार्केटमध्ये घेतो. 3 दिवस 6:30 ते 9:30, आणि चौथा दिवस मार्केटमध्ये लाईव्ह.
ओके. फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग 2 ते 5 जानेवारी, कमोडिटीज आणि करन्सी 16 ते 19 असा, आणि एक कोर्स जो ऑलरेडी झालेला आहे. कुठला? स्टॉक मार्केट फंडामेंटल्स. ओके. असे 6 कोर्सेस आपण देत असतो. आणि इंडिव्हिज्युअल जर तुम्ही परचेस केले तर साधारणतः तुम्हाला 4,000 रुपये कोर्स प्रमाणे पडतो. आणि याचं टोटल जे फीस आहे ती 26,000 आहे, पण तुम्हाला डिस्काउंटेड याच्यामध्ये ती फीस फक्त 16,000 रुपयाला हा कॉम्बो पॅक आहे. याला 1 स्ट्रोक पेमेंट आहे. 1 स्ट्रोक पेमेंट तुम्हाला करायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे 40% डिस्काउंट मिळेल. आणि ही फार छोटी रक्कम आहे, 16,000. कारण यातले भरपूर कंटेंट जे आहेत, माझी जी वेबसाईट आहे maxcappy.com, त्याच्यावरती जा, सर्च करा, तुम्हाला सगळं लक्षात येईल. त्याची कंटेंट्स अतिशय पॉवरफुल आहेत. आणि मुंबईमध्ये या कोर्सेसचे 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये घेतात. ते कोर्सेस मी मराठी लोकांसाठी मराठीमध्ये अतिशय कमी प्राइसमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्यामुळे याचा अजिबात सोडू नका. ही संधी आहे तुमच्यासाठी. तेजी मंदीचा आपण विचार करतो मार्केटमधल्या. त्याच्यानंतर हे टाइप्स ऑफ चार्ट आहेत, कॅन्डलस्टिक चार्ट, लाईन चार्ट, बार चार्ट. आपण फक्त कॅन्डलस्टिक चार्ट वरती बोलणार आहोत 4 दिवस. ओके. मार्केटमध्ये ट्रेंड्स असतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साइडवेज ट्रेंड, अशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रेंड येत असतात. आणि ज्याला ट्रेंड आयडेंटिफिकेशन कळला, टेक्निकल अनालिसिसमुळे ट्रेंड कळतो ना. ओके. साइडवेज मध्ये पैसे मिळत नाही, साइडवेज मध्ये आपल्याला ऑप्शन राईट करायचे असतात. ऑप्शन रायटिंग हा एक मोठा, ही एक नोकरीच आहे. सगळ्यात सेफ, भरपूर आणि खात्रीलायक पैसे देणारा विषय ऑप्शन रायटिंग. फ्युचर ऑप्शन मध्ये आपण तो घेत असतो. बँक निफ्टी ट्रेडिंग, बँक निफ्टीच्या स्ट्रॅटेजी, निफ्टीच्या स्ट्रॅटेजी सगळ्या. पण त्यासाठी टेक्निकलचा बेस महत्वाचा आहे. याला अपट्रेंड म्हणतो आपण. हा स्टॉक कशामध्ये? अपट्रेंड मध्ये. अपट्रेंड मध्ये कुठेही पैसे टाका, पैसेही बनते आपले. लोक डाऊन ट्रेंड मध्ये ज्या चुका करतात, येस बँक, DHFL, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, ओके, कुठेही टाटा मोटर्स, पैसे टाकले की तो खाली येतो. परत ऍव्हरेजिंग करतो. म्हणजे 250 रुपयाला बाय केलं डाऊन ट्रेंड मध्ये, तो परत खाली येतो 150ला. ओके. परत हे म्हणजे आणखी विकत घेतात, म्हणजे ऍव्हरेजिंग करतात. यांना ब्राईट आयडिया असतो. तो 100ला आला की यांचं बीपी वाढतं. मग हे काय होतात? लॉंग टर्म इन्व्हेस्टर होतात. ते 100 रुपयाचे 250 कधी होतील हे कोणालाच माहित नाही. ही कंपनी का खाली आली आहे? कारण या कंपनीने काहीतरी चुकीचं काम केलं असेल ना. फंडामेंटल निगेटिव्ह असतील, चुकीचे असतील, म्हणून ही कंपनी डाऊन झाली, डाऊन ट्रेंड मध्ये आली. आणि या कंपनीने काहीतरी चांगलं केलं असेल, काहीतरी पुण्याई केली असेल. पेज इंडस्ट्रीजचा हा स्टॉक आहे. पेज इंडस्ट्रीज तुम्हाला माहिती असेल ना, ते जॉकी वगैरे जे इनरवेअर गार्मेंट्स मधली कंपनी आहे पेज. 16 ते 18,000 उच्चांक या कंपनीने गाठला होता. ओके. कंपनीने काहीतरी फंडामेंटल चांगले केले असतील ना, म्हणून चार्टवरती प्रिंट झाले. म्हणजे फंडामेंटल आणि टेक्निकल जर तुम्ही कनेक्ट केले तर तुम्हाला सगळीकडनं पैसे मिळतात. म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओतनं मिळतात, ट्रेडिंग मधनं मिळतात, फ्युचर, ऑप्शन, कमोडिटी, सगळीकडनं. माझे काही विद्यार्थी 2019 पासून अपट्रेंड सुरू आहे सध्या गोल्डमध्ये. तर गोल्डमध्ये साधारणतः 33-34 हजाराचा एक रेजिस्टन्स होता. तो रेजिस्टन्स तोडला आणि गोल्ड 56,000 समथिंग गाठून खाली आलं. सुमित म्हणून विद्यार्थी माझा सांगलीचा, 2 लाख रुपये प्रॉफिट होता एका आठवड्यात आत्ता. इट इज ऑल अबाउट स्टडी माय डिअर. स्टडी येतो डर क्या, आणि छोटी सुरुवात करा. तुम्ही आयुष्यभर स्टॉक मार्केटचे फॅन व्हाल. व्यसन लागेल चार्ट बघण्याचं. मला ते व्यसन लागलं. मी दररोज काहीतरी 30-40 चार्ट बघतोच. पैसे मिळतात ना, व्हिटॅमिन एम मिळतं ना चार्ट बघितल्यावर. चांगले ट्रेड मिळतात, क्वालिटी ट्रेड मिळतात. 4 स्टार, 5 स्टार, प्रत्येक ट्रेडला आपण रेटिंग देतो. आणि चांगला ट्रेड असेल तरच एंट्री कुठे करायची, स्टॉप लॉस कुठे लावायचा, ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय, प्रॉफिट कुठे बुक करायचं, एक्झिट कुठे करायचं, याचं कम्प्लीट सायन्स मी तुम्हाला देणार. आणि नेहमीच आपली रिस्क ही छोटी ठेवणार आहे आपण. छोटा रिस्क बडा प्रॉफिट. या प्रकारचं ट्रेडिंग जर आपण केलं तर आपल्या पैशाचं मल्टिप्लिकेशन होईल. आणि महिन्याला तुम्ही 5-10% हिशोबाने जरी केलं तर 50,000 रुपयाचे कोट्यवधी रुपये होतात काही वर्षांमध्ये. मेक सेन्स? साइडवेज ट्रेंड मध्ये काही मिळत नाही. चौथा एक खतरनाक ट्रेंड आहे, हे म्हणजे जे अंदाजून
फायरिंग करणारे लोक आहेत, मुझे लगता यांनाच वाटतं हा वर जाईल का खाली जाईल. काही अभ्यास नसतो त्यांचं, टेक्निकल कच्चं असतं, फंडामेंटल कच्चं असतं, पण तरी यांना वाटतं मुझे लगता है. यांचे नेहमीच टांगे पलटे होतात मार्केटमध्ये. अशा प्रकारे तुम्हाला कॅन्डल दिसतात. हा चार्टचा एक स्क्रीनशॉट आहे. रेड कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल, मंदीचे कॅन्डल, आणि हिरव्या कॅन्डल म्हणजे बुलिश कॅन्डल. ऑलराईट, सपोर्ट झोन तयार होतात, रेजिस्टन्स झोन तयार होतात, कॅन्डलस्टिकचा कलर, कॅन्डलस्टिकची संख्या, मुव्हिंग ॲव्हरेज, आपण भरपूर काही घेत असतो. हा जो पहिला बिल्डिंग ब्लॉक आहे टेक्निकल अनालिसिसचा. आणि तुम्ही जर स्टॉक मार्केट फंडामेंटल केला नसेल तर त्याचा ऑनलाईन माझ्याकडे उपलब्ध. स्टॉक मार्केट फंडामेंटल आपलं मजबूत करा. आपल्यालाच माहित नसतं मार्केट विड्थ काय, बिड आस्क, मार्केट ऑर्डर टाइप्स, फेस व्हॅल्यू काय, बुक व्हॅल्यू काय, काहीच माहित नसतं. आणि हे लोक ट्रेडर होतात. म्हणजे यांचा पाया कच्चा असतो, फाउंडेशन बहुत मजबूत होना चाहिए. आयपीओतनं भरपूर पैसे मिळाले आता विद्यार्थ्यांना. मी 6 स्टेप अनालिसिस शिकवतो त्याच्यामध्ये. आयपीओ कसा निवडायचा अगदी 10 मिनिटात. 5-6 आयपीओ येऊन गेल्यात, भरभरून पैसे मिळाले सगळ्यांना, ज्यांना मिळाले. सगळीकडनं पैसे मिळव. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पार्ट टाइम सुद्धा काम करता येतं, भांडवल फार लागत नाही, हा अक्कल लागतं. आणि मी 15 वर्षाची कॅप्सूल केली आहे, म्हणजे बरेचशा गोष्टी तुम्हाला पुस्तकात दिसणार नाही, पण मी त्या सांगतो. कारण माझे काही प्रॉफिट झाले आहेत, काही ठिकाणी लॉसेस झाले आहेत, काही चांगले वाईट जे मला अनुभव आले ते मी शेअर करतो या बॅचमध्ये. टाइम फ्रेम, ओपन, हाय, लो, क्लोज, ह्या 4 टाइम फ्रेम्स आपल्याला खूप महत्वाचे असतात. इंट्राडे साठी 5-15 मिनिट, 60 मिनिटाची टाइम फ्रेम लावा. शॉर्ट टर्म साठी 60 मिनिटं डे, लॉंग टर्म साठी वीकली, मंथली लावा. जेवढी कॅन्डलमध्ये डेटा जास्त, जेवढी टाइम फ्रेम जास्त, तेवढा त्या कॅन्डलस्टिकची ताकद जास्त. मित्रांनो, ही कॅन्डलस्टिक आहे तुमच्या समोर. ही हिरवी कॅन्डलस्टिक म्हणजे बुलिश कॅन्डल आहे, आणि लाल कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल आहे. हिरवी कॅन्डल नेहमी खाली ओपन होते आणि वरती क्लोज होते, म्हणजे त्याचा क्लोज इज ग्रेटर दॅन ओपन. सकाळी 9:15 इथे ओपन झाली 100 रुपयाला, आणि क्लोज कुठे झाली 120 रुपयाला. समजा दिवसभरात 20 रुपयाची मुवमेंट होती, 3:30ला क्लोज झाली. आणि दिवसभरात गाठलेला हाय वरती आणि लो खाली. आणि याचं उलट असतं, वरती ओपन होते आणि खाली क्लोज होते कॅन्डलस्टिक. ओके, या कॅन्डलस्टिक मध्ये भरभरून व्हिटॅमिन एम दडलेला आहे. यातल्या प्राइसेस रीड करायला शिकलात, टेक्निकल अनालिसिसचे बाप झालात, तर तुमच्या घरी समृद्धी नांदेल. एवढं मी अतिशय काळजीने आणि जबाबदारीने तुम्हाला सांगू शकतो. रिस्क रिवॉर्ड, जसं मी तुम्हाला सांगितलं, 1 रुपया जर रिस्क असेल तर 2 रुपये कमीत कमी आपला रिवॉर्ड असला पाहिजे. रिस्क रिवॉर्ड, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेडिंग सायकोलॉजी अतिशय महत्वाचे विषय आहेत. तुम्ही शिकण्यावर खर्च करा. माझं जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या 4 रूल नुसार आपण सगळं खेळत असतो. एकतर आपण हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड शोधतो. मालक कधीच तोट्यात जात नाही ना कॅसिनोचा. हा, 90% खेळणारे जे आहेत ते 99% खेळणारे गॅमलर हे तोट्यात जातात. का? कारण त्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी असते, 1ला 36 या व्हीलवरती. पण मालकाची प्रोबॅबिलिटी 35ला 36 ना, मालकाची प्रोबॅबिलिटी जास्त असते. मॅनेज युअर रिस्क, स्टॉप लॉस, फ्लॉलेस एक्झिक्युशन. ट्रेड मिळाला, वाट बघू नका, वेळ घालवू नका, करेक्ट एक्झिक्युशन करा. कूल आणि काम टेम्परामेंट हे अतिशय महत्वाचं भांडवल लागतं स्टॉक मार्केटला. हे टूल खूप जास्त लागतं, कूल, काम, टेम्परामेंट. ओके, मनी, मेथड आणि माइंड या 3 गोष्टी आपण स्टॉक मार्केटमध्ये या 3 गोष्टी फॉलो करतो. ट्रेंड फॉलोइंग वर्सेस रिव्हर्सल सिस्टीम. ट्रेंड फॉलोइंग मला जास्त आवडते, म्हणजे अप ट्रेंड असेल तर बाय कुठे करायचं, सेल कुठे करायचं. आणि रिव्हर्सल सिस्टीम ही रिव्हर्सल सिस्टीम आहे. एखादा ट्रेंड रिव्हर्स होतो तिथे आपण एंट्री करतो. काही सिग्नेचर ट्रेड आहेत. आता मी बरेचदा हे उदाहरण देतो. रिलायन्स 2017 साली मंथली एक कॅन्डल आहे, 500-9 वर्ष तो स्टॉक साइडवेज होता. 2017ला ब्रेकआउट आला, फेब्रुवारी. डिसेंबर 16ला जिओचा लॉन्च झाला, जन्म झाला. त्याच्यानंतर तो स्टॉक ट्रिपल झाला. आम्ही भरभरून हे स्टॉक त्यावेळेस पोर्टफोलिओला घेऊन ठेवले. का? 5 स्टार ट्रेड होता ना. आय वॉज रेडी टू सेल एनिथिंग. जेवढे पैसे मला आणता आले बाहेरून तेवढे सगळे मी
दिस इज माय वेबसाईट, दिस इज माय चॅनल. याच नावाने जर तुम्ही फेसबुक पेज सुद्धा आहे, त्याला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग इन. मी तुम्हाला परत एकदा ती स्लाइड दाखवतोय. म्हणजे आपला प्रोग्राम काय, हा प्रोग्राम आहे. 21, 22, 23 आणि 24 तारखेला ही बॅच अजिबात मिस करू नका. याची फीस 4,000 रुपये. ही फार छोटी फी आहे.